आवाज जनतेचा। पुरातन काळापासून हिंदू धर्मामध्ये उपवर वधूंच्या विवाहास तुळशी विवाह नंतरच मान्यता प्रदान केली जाते, हे सर्व श्रुत आहे। इटली आणि फ्रान्सच्या लोकांना पूर्वीपासूनच तुळशीमध्ये असणाऱ्या औषधीय गुणधर्मांची जाणे। इतकेच नव्हे तर जेव्हा ईशा मासिहाच्या समाधीवर तुळशीचं रोपटं उगवलं तेव्हापासून ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा तिला पवित्र मानलं जातं। या अनुषंगानं 13 नोव्हेंबरला तुळशी विवाहाचं औचित्य साधून जगन्नाथ मुलंगे यांच्या घरी मान्यवरांच्या हस्ते 105 कृष्ण तुळस रोपांचं वितरण करण्यात आलंय। कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी केले। कार्यक्रमाकरिता विष्णू जटाळे, वनपाल सामाजिक वनीकरण विभाग, वाशिम परिक्षेत्र रिसोड, डॉक्टर उषा नागटिळक, सौ अर्चना गांजरे, संचालिका जयलक्ष्मा, DMLT अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। तुळशीचं महत्त्व विशद करताना मुलंगे म्हणाले की ज्या घरासमोर तुळशी वृंदावन असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते। तसेच तुळशीच्या उग्र वासामुळे अनेक रोगांचे किटाणू नष्ट होतात। तुळस ही एकमेव अशी वनस्पती आहे की ती सकाळच्या प्रहरी 0.03% ओझोन वायू वातावरणात सोडत असते। म्हणूनच साधू संतांनी सकाळ प्रहरी तुळशीला पाणी घालण्याचा उपदेश केलाय। विदेशी वस्तूंचा बहिष्कार करत मुलंगे पुढे म्हणाले की आम्हा भारतीयांना विदेशी वस्तू सोबतच आजकाल विदेशी वृक्षांचं सुद्धा आकर्षण निर्माण झालंय। ज्या विदेशी रोपट्यांची नावे सुद्धा माहिती नाहीत अशा रोपांना नक्षीदार महागड्या कुंड्यांमध्ये रोपित करून घराच्या महत्त्वाच्या दर्शनी ठिकाणी यांना स्थान दिलं जातं। याउलट अनेक आयुर्वेदिक गुणांनी युक्त तुळशीला दुर्लक्षित करून घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलं जातं। हे कितपत योग्य आहे याचा सारासार विचार सुजाण नागरिकांनी करावा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना पण यापुढे प्रत्येकानं घरापुढील स्वच्छ अंगणात तुळशीचं रोपण करत बालगोपालांना सोबत घेऊन शुभम करोती कल्याणमचं पठण करत त्यांना सुसंस्कृत करावं असा मोलाचा सल्ला यावेळी उपस्थितांना देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संगीता चौधरी, नंदा गांजरे, सीमा मुलंगे, लक्ष्मीबाई मुलंगे, सोनाली बर्डे, वैष्णवी बर्डे, प्रतीक्षा मुलंगे, कीर्ती थोरात, शंकर थोरात इत्यादींनी मोलाचं सहकार्य केलं। कार्यक्रमाची सांगता बोरबिंब आवळा कृष्णदेव सावळ्याच्या गजरात करण्यात आली। रिसोड शहर प्रतिनिधी सचिन गाजरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।